श्रावण सोमवार कथा महादेवांच्या कृपेने बदलले एका गरीब भक्ताचे संपूर्ण आयुष्य। श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, एका गरीब भक्ताने श्रद्धेने केलेल्या एका सोमवारच्या व्रतामुळे त्याचे नशीब एका रात्रीत बदलले होते। अशी ही कथा आहे जी केवळ ऐकली तरी महादेवांची कृपा लाभते असे मानले जाते। त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। हर हर महादेव। कथा। खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा गरीब शेतकरी राहत होता। त्याची पत्नी गौरी अत्यंत धार्मिक आणि शिवभक्त होती। त्यांना 2 लहान मुले होती। घरात प्रचंड दारिद्र्य होते। अनेक वेळा 2 वेळचे अन्नही मिळत नसे। गोविंद दिवसभर शेतात मेहनत करायचा, पण दुष्काळामुळे पिके येत नसत। कर्ज वाढत होते। गावातील सावकार दररोज दारावर येऊन अपमान करायचा। एक दिवस गौरी म्हणाली, नाथ, आता फक्त महादेवच आपल्याला वाचवू शकतात। गोविंद निराश होऊन म्हणाला, मी रोज देवाची पूजा करतो, पण काहीच बदलत नाही। गौरी शांतपणे म्हणाली, श्रद्धा कधीच वाया जात नाही। तेवढ्यात गावात एक वृद्ध साधू आले। साधूंनी गावक्यांना सांगितले, जो भक्त संपूर्ण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी श्रद्धेने भगवान शंकराचे व्रत करेल, शिवलिंगावर जलाभिषेक करेल, बेलपत्र अर्पण करेल आणि नमः शिवाय या मंत्राचा जप करेल, त्याच्यावर भगवान शंकरांची विशेष कृपा होते। हे ऐकताच गौरीने ठरवले, आपण हे व्रत नक्की करू। पहिला सोमवार। पहाटे दोघेही नदीवर गेले। शुद्ध स्नान करून त्यांनी तांब्यात स्वच्छ पाणी भरले। जवळच्या जंगलातून 3 पानांचे बेलपत्र आणले। महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांनी जलाभिषेक केला। नमः शिवाय। संपूर्ण मंदिर मंत्राने दुमदुमून गेले। त्या दिवशी त्यांनी उपवास केला। घरी परतले तेव्हा खायला काहीच नव्हते, पण दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होते। त्या रात्री गौरीला स्वप्न पडले। भगवान शंकर म्हणाले, भक्ती सुरू ठेव। दुसरा सोमवार। गावातील काही लोक त्यांची थट्टा करू लागले। उपवास करून कोणी श्रीमंत होतं का? गोविंद काही क्षण डगमगला, पण गौरी म्हणाली, महादेव भक्ताची परीक्षा घेतात। त्यांनी पुन्हा पूजा केली। यावेळी मंदिरातील पुजाऱ्याने त्यांना प्रसाद दिला। घरी येताना रस्त्यात एका व्यापाऱ्याची बैलगाडी चिखलात अडकली होती। गोविंदने मदत केली। व्यापारी आनंदी झाला। त्याने काही धान्य आणि थोडे पैसे दिले। गौरी म्हणाली, पहा, महादेवांनी मदत केली। तिसरा सोमवार। यावेळी त्यांनी गरिबांना अन्नदान केले। स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न दिले। त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला। महिन्यांपासून कोरडी असलेली शेते पाण्याने भरून गेली। गावकरी आनंदाने नाचू लागले। गोविंदच्या शेतातही नवीन आशा उगवली। चौथा सोमवार। गोविंद पूर्ण भक्तिभावाने रुद्राभिषेक करत होता। अचानक मंदिरातील घंटा स्वतःच वाजू लागली। सगळे गावकरी आश्चर्यचकित झाले। पुजारी म्हणाले, महादेव प्रसन्न झाले आहेत। त्याच दिवशी एका मोठ्या जमीनदाराने गोविंदला कायमचे काम दिले। उत्तम पगार मिळू लागला। कर्ज फेडायला सुरुवात झाली। पाचवा सोमवार। गावात शिवमंदिराचा उत्सव होता। गोविंद आणि गौरीने स्वतःच्या कमाईतून छोटासा अभिषेक केला। मनापासून प्रार्थना केली, हे भोलेनाथ, आम्हाला धन नको, तुमची कृपा कायम राहू द्या। तेवढ्यात मंदिरात एक तेजस्वी प्रकाश पसरला। सर्वांना काही क्षण दिव्य सुगंध जाणवला। पुजाऱ्यांनी सांगितले, आज भगवान शंकरांनी आपल्या भक्तांची प्रार्थना स्वीकारली आहे।
काही महिन्यांनी गोविंदचे शेत भरभरून आले. घरात सुख, शांती आणि समाधान आले. मुलांचे शिक्षण सुरू झाले. गावातील लोक विचारू लागले, तुझं नशीब कसं बदललं? गोविंद हसून फक्त एवढंच म्हणायचा, श्रद्धा आणि महादेव. कथेचा संदेश. श्रावण सोमवारचे व्रत हे केवळ उपवास नाही. तो श्रद्धा, संयम, सेवा आणि भगवान शंकरांवरील अढळ विश्वासाचा उत्सव आहे. श्रावण महिन्यात शिवपूजा, जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि नमः शिवाय मंत्रजपाला विशेष महत्त्व दिले जाते.